नमस्कार. सध्या आपण तासगावमध्ये आहोत. तासगाव नगरपालिकेच्या समोर उभे आहोत. संबंध सांगली जिल्ह्यामध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं जोमानं वाहत आहे. शिगेला पोचलेला आहे हा प्रचार आणि प्रचाराची जी प्रक्रिया आहे ती आता तापू लागलेली आहे आणि उद्या या प्रचाराची सांगता होणार आहे. आणि त्यानंतर 2 डिसेंबर रोजी संबंध जिल्ह्यामध्ये या नगरपालिकेचं निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये तासगाव असेल, विटा असेल, इस्लामपूर आहे, आष्टा आहे, त्यानंतर विटा आहे. या नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया जत आहे. या शहरांमधली निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्याचबरोबर आटपाडी नगरपंचायत असेल, शिराळा नगरपंचायत असेल, या नगरपंचायतीचंही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी पार पडणार आहे. परंतु तासगावमध्ये सध्या आता आपण आहोत. नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या समोर आपण या ठिकाणी उभे आहोत. तासगावपुरता विचार करायला गेलं तर तासगावमध्ये चौरंगी लढत होणार आहे. कारण एकीकडे भाजपनं जोरात आपला प्रचार करायला सुरुवात केलेली आहे. मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांनीही आघाडीच्या माध्यमातून आपली ताकद दाखवलेली आहे. त्याचबरोबर एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार असतील, त्याच्यानंतर अजितदादा पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या संबंध पक्षांच्या माध्यमातून आणि आघाडीच्या माध्यमातून ही तासगावमधील जी नगरपालिकेची निवडणूक आहे ती मोठ्या जोमानं सध्या पार पडते आणि याचा प्रचार आता टिपेला पोचला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक पक्ष आणि या आघाडीने प्रचारामध्ये मजल मारलेली आहे. प्रत्येक गल्लीबोळ असेल, कानाकोपऱ्यांमध्ये असेल, मतदारांपर्यंत जाऊन पोहोचणं असेल, हे मतदारापर्यंत जाऊन पोहोचणं सध्या प्रत्येक पक्षांच्याकडून चालू आहे. आणि सभा असतील, कॉर्नर सभा असतील, खाजगी बैठका असतील, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रभागामध्ये जाऊन प्रत्येक घर टू घर जाऊन आपला प्रचार करणं असेल, हा संबंध प्रचार प्रक्रिया बघितली तर सध्या जोरात आणि जोमानं सुरू आहे प्रत्येक पक्षाकडून. सध्या अनेक प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, इतर मूलभूत सुविधांचा प्रश्न असेल, हे मुद्दे सध्या प्रत्येक पक्षाकडून घेतले जात आहेत. प्रचाराचे हे मुद्दे ठरत आहेत आणि या मुद्द्यांवरच ही निवडणूक सध्या लढवली जाते. अनेक पक्षांकडून, अनेक नेत्यांकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत आणि या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या प्रत्येक गल्लीबोळामध्ये, चौकाचौकांमध्ये, सभांच्या माध्यमातून, बैठकींच्या माध्यमातून झडताना दिसत आहेत. आणि संबंध तासगाव नगरपालिकेचा विचार करता ही जी निवडणूक आहे जी आपण म्हणतोय की चौरंगी होणार आहे, पण अशा तऱ्हेनं संबंध जो तासगाव आणि तासगावच्या आजूबाजूचा पंचक्रोशीतील भाग आहे हा नगरपालिका क्षेत्रामध्ये येतोय. अगदी चिंचणीच्या लुगडेमळ्यापर्यंत या नगरपालिकेचा भाग आहे, प्रभाग आहे. आणि या संबंध प्रभागांमध्ये सध्या प्रत्येक पक्षाकडून भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, त्याच्यानंतर तिसरी आघाडी संजय काकांनी उभं केलेली तिसरी आघाडी असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, भाजप असेल, या सर्वांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे सध्या निवडणुकीची प्रक्रिया राबवली जाते आणि आपापल्या तऱ्हेनं, आपापल्या ताकदीनं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रचार सुरू आहे. या प्रचाराची सांगता उद्या संध्याकाळी होणार आहे. त्यामुळं सध्या प्रत्येक प्रत्येक गल्लीमध्ये, बोळामध्ये हा प्रचार रिक्षांच्या माध्यमातून, फोर व्हीलरच्या माध्यमातून, अनेक फ्लेक्सच्या माध्यमातून, पायी चालत प्रचार फेऱ्यांच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. असं आपल्याला चित्र तासगाव शहरामध्ये आणि आजूबाजूला पाहायला मिळत आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.